कसं काय यवतमाळकर, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सध्या उभा आहे यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं महत्त्वाचं रेल्वे स्टेशन पैकी एक म्हणजे यवतमाळ, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणावरचं हे रेल्वे स्टेशन. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे तर हे आहे यवतमाळकर, यवतमाळच्या रेल्वे स्टेशनची मेन बिल्डिंग, जिथे तुम्ही तिकीट बुक वगैरे करणार आहोत आणि इथूनच तुम्ही प्रवास सुद्धा करणार आहे. आणि इकडच्या साईडला प्लॅटफॉर्म्स वगैरे सुद्धा राहणार आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडच्या साईडचा यांना दाखवून देऊ. हे जे तुम्हाला दिसत आहे, माझा हात वगैरे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे तिकडूनच जे आहे ना मेन एंट्री राहणार आहे. आणि इथच्या नंतरच जे आहे सगळं तिकीट काउंटर झालं किंवा जे सर्वे रूम वगैरे असतात, जे पोलीसवाल्यांसाठी एक वेगळी रूम वगैरे असते, जे रेल्वे पोलीस वगैरे असते त्यांच्यासाठी वेगळे रूम, तर इकडे त्या पूर्ण जे आहे काही या प्रकारचं राहणार आहे. आणि बस याच्याच एक्झॅक्ट मागच्या साईडला जे आहे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म राहणार आहे, रेल्वेचे प्लॅटफॉर्म राहणार आहे, जिथून तुम्ही उतरसाल आणि रेल्वेमध्ये बसाल. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डिटेल्डमध्ये वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे लाईनचं अपडेट देऊ शकेल. आणि हो, हे रेल्वे स्टेशन यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथूनच शकुंतला रेल्वे सुद्धा जाणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापैकी खूप सारे व्हिडिओ लोक बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जात नाही. म्हणून व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळते तुमच्यासाठी व्हिडिओज बनवण्याची. तर जास्त वेळ न करता चला व्हिडिओ आजच्या आपल्या व्हिडिओकडे. ओके, तर यवतमाळकर तिकडे तुम्हाला दिसत असेल त्याच्या बिल्डिंग्स आहे ना, ते आहे आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन, ठीक आहे. आणि तिथून तुम्हाला जे आता मी थोडंसं इकडे समोर जाऊन दाखवतो. हे बघा इकडे जे आहे ना, हे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर इथे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे जे आहे ना, ही जी लाईन आहे हे पूर्ण खराब झाली होती. याच्यामध्ये जे आहे कचरा वगैरे झाला होता, असे झाडं झुडं उगवले होते. पण आता हे साफ करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतोय. 2x हे तुम्हाला दिसत असेल तिकडे त्याची बिल्डिंग दिसत आहे आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन. ते बघा तिकडे काहीतरी कामं सुरू आहे आता. ते बहुतेक एक मधात नाला वगैरे बहुतेक त्याचं काहीतरी आहे चाललं, ठीक आहे. ते आपण तिथं जाऊनच पाहूया. आणि तुम्हाला हे दिसत असेल हे पूर्ण रेल्वे लाईन आहे, क्लिअर झालेली आहे. आणि टळा, हे तुम्हाला दिसत आहे हा सम्राट धाब्याजवळचा अंडरपास आहे. हा अंडरपास इतक्या फास्ट झाला की लास्ट व्हिडिओ आपण टाकला होता कमीत कमी 1.5 महिन्याआधी, आणि 1.5 महिन्यामध्ये ह्या अंडरपासचं 100% काम म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण काम झालेलं आहे. आणि तुम्हाला मातीसुद्धा जे दिसत असेल इतकी पूर्ण माती वगैरे निघालेली आहे. आणि आता हे जे पाणी वगैरे येऊन गेलं आहे त्याचं पाणी तर साचलेलं आहे, पण खाली पूर्ण जे आहे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स तुम्हाला दिसत आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे दिसत गड्डे वगैरे हे पूर्ण कॉन्क्रीटचे आहे, सॉलिड कॉन्क्रीटचे आहे. आणि हे जो आहे ना हा पूर्ण इकडून हे तिकडल्या साईडला तुम्हाला दिसत असेल सम्राट धाबा. आणि हा जो आहे ना आपला आर्नी रोड आहे, इकडे आर्नी माहूर वगैरे ना, आर्नी वगैरे जाते तिकडे. आणि आपल्या इकडे यवतमाळचा आपल्या इकडे यवतमाळ मेन सिटी आहे, तिथं हावाला जो आहे अंडरपास राहणार आहे. आणि हा पहिला अंडरपास आहे यवतमाळच्या रेल्वे स्टेशनच्या नंतरचा, म्हणून हा इम्पॉर्टंट अंडरपासपैकी येते, कारण याच्यावरूनच हेवी ट्रक जसे मालवाहू ट्रक वगैरे राहते ना ते सुद्धा जाते. तर हा अंडरपास इथे तुम्हाला दिसत असेल तर बहुतेक इथून 2 लेन राहणार आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे का 2 गड्डे दिसत आहे ना, हे जे अंडरपासमध्ये 2 होल्स आहे, तर याच्यामध्ये 2 रेल्वेचे ट्रॅक्स राहील, इकडच्या साईडने सुद्धा एक आणि इकडच्या साईडने एक. म्हणजे मे बी ही डबल ट्रॅकची राहील का सिंगल ट्रॅकची हे तुम्हाला अजून समजत नाही आहे. पण इथं जे 2 मोठे मोठे हे दिसत आहे गड्डे दिसत आहे अंडरपासला, तर होऊ शकते का इथे 2 अंडरपास राहील, ठीक आहे. आता मी तिकडच्या साईडनं सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवून देतो, रोडच्या अपोजिट साईडनं का तिकडच्या साईडला कसं काम चालू आहे. पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं यवतमाळकर, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. ओके, तर यवतमाळकर आता आपण पलीकडच्या साईडचे जे बघितलेलं आहे, आता आपण आलेलो सम्राट धाब्याच्या बॅकचे म्हणजे बाजूच्या साईडला, जी इकडं हॉटेल व्हेनिशियनकडे जाते, जिकडं आपले पूल वगैरे ना ब्रिजेस बनलेले तिकडं. पण इथे मात्र जे आहे तुम्हाला काही या प्रकारचं काम दिसत आहे. इकडं डेड एंड म्हणजे आता इकडं खोदकाम आता सुरू होईल आणि तिथपर्यंत खोदण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतो. ओके, ते बघा त्याची तुम्हाला गिट्टी वगैरे दिसते, ते छोटंसं झाड दिसत आहे बघा. हे माझं हे जी इथं बोटं इथं बघा, हे बघा ही जी गिट्टी दिसत आहे ना, इथपर्यंत जे आहे ते खोदकाम झालेलं आहे. आणि बस आता हे इथून तिथपर्यंत मिळवणं बाकी आहे. इथून अशी रेल्वे सरळ अशी तिरपी जाईल ह्या झाडाकडे, हे जे झाड दिसत आहे ह्या झाडाकडे, आणि तिकडून हॉटेल व्हेनिशियनच्या मागून जे ब्रिजेस वगैरे त्याला क्रॉस करत तिकडे कळमकडे जातील. पण इथे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे इथं सुद्धा सॉलिड कॉन्क्रीट आहे. इकडचे जे 2 होल्स जे 2 पटरा, बहुतेक 2च पटरा राहील, इकडे सिंगलमध्ये होईल का काय ते तर आपल्याला जेव्हा रोड बिछवणं चालू होईल तेव्हाच माहीत पडेल. पण रेल्वेचा ट्रॅक मोठा आहे, तर मे बी 2 ट्रॅक राहू शकते, कारण हे रेल्वे स्टेशनची जागा आहे. तर क्रॉस करण्यासाठी असो किंवा पुढे चालून शकुंतला रेल्वेसुद्धा या रेल्वे स्टेशनमध्ये म्हणजे या रेल्वे स्टेशनला मिक्स होणार आहे, तर होऊ शकते का 2 ट्रॅक इथे राहील, ठीक आहे. तर काही या प्रकारचा इकडच्या साईडचा अपडेट आहे. तर ओव्हरऑल खूप चांगल्या पद्धतीने इथं काम चालू आहे आणि विचार नव्हता केला की या पद्धतीचं काम सुद्धा होऊ शकतं. तर कुठं ना कुठं खूप
म्हणजे जी गव्हर्नमेंट आहे याने जो 2027-28चा अल्टिमेटम दिला होता, तर त्या स्पीडनं काम आता होताना दिसत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ लाईक आणि चॅनल शेअर करायला विसरू नका. तर यवतमाळकर, ह्या अंडरपासची आपण आता अपडेट पाहिलेला आहे. अंडरपासचा अपडेट आता पाहिला. आता आपण जो यवतमाळचं रेल्वे स्टेशन पाहिले, तर तुम्हाला मी यादीच्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे का हा जो आर्नी रोड आहे ना, इथूनच आपला जो आहे हा जो रोड दिसतो आहे हावाला, इथून हा जो आहे हा एक डायव्हर्जन बनवलेला होता, पण हा पूर्ण रोड आहे रेल्वे स्टेशनचा आणि हा राहणार आहे मेन रोड. आणि आता आपण जाऊ यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर. तर यवतमाळकर, आता जी दिसत आहे हे आहे पूर्ण यवतमाळचं रेल्वे स्टेशन. इथून सुरू होऊन जातं. ठीक आहे, ही जी व्हाईट बिल्डिंग आहे हे बहुतेक अभियंता वगैरे काहीतरी असते ना, ऑपरेटिंग रूम वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. ती जी व्हाईटवाली रूम आहे तीवाली आहे, मी झूम करून दाखवतो. ही व्हाईटवाली रूम, इथूनच यवतमाळचं रेल्वे स्टेशन सुरू होऊन जाते. आणि लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो यवतमाळ रेल्वे स्टेशनचा अपडेट घेतला होता, तेव्हा या गिट्टीचे ढिग होते. मात्र आता ही गिट्टी पसरवून पूर्ण असं जे आहे एक ग्राउंड बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठं ना कुठं आता हे प्लॅटफॉर्म्स वगैरेचं सुद्धा काम इथे सुरू झालं आहे, आपण असं समजू शकतो. ठीक आहे, आता सूर्यनारायण दिसत असेल, की गोंडस दिसत आहे म्हणजे पिवळा आंबा. ठीक आहे, तर ओव्हरऑल काही या प्रकारे ही यवतमाळचं रेल्वे स्टेशन. ठीक आहे, ते आपला अंडरपास जो आता आपण पाहून आलेलो आहे, तिकडून रेल्वे येईल सरळ आणि इथे तुम्हाला हे जे नाल्या वगैरे ज्या ना रूटच्या साईडला बनवत आहे, तर काही या प्रकारचा. आता हा रूट ज्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा दिसतो कसा नाही ती तर नाही माहीत, पण मला जेवढं वाटतं ना यवतमाळकर, त्या हिशोबानं हा रूट जो आहे ना सिंगल लेनचा आहे, म्हणजे डबल ट्रॅकचा नसावा, कारण असं मला वाटतं. हे बघा काही या प्रकारे. आणि एक सेकंड, ओके, तर हे बघा, तर मला तरी नाही वाटत का हा याचा जो आहे 2 ट्रॅक रूटचा हा ट्रॅक असेल. मला एकाच ट्रॅकचा वाटत आहे, पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे बघा काही या प्रकारच्या नाल्यासुद्धा लास्ट टाईम होत्या नाही, या टाईमला या नाल्यासुद्धा झालेल्या आहे. आणि अशाच प्रकारच्या नाल्यांचं कन्स्ट्रक्शन जे समोर हे ट्रॅक्टर दिसतं ना, ट्रॅक्टरच्या समोरसुद्धा चालू आहे. तर काही या प्रकारे इथंसुद्धा काम चालू आहे आणि काही ना काही जोमात काम सुरू आहे. आणि याच्यापेक्षा एक काम जे आहे यवतमाळकर, दारव्याच्या घाटात आणि दारव्याच्या रेल्वे स्टेशनचं सुरू आहे. कारण तिथं यवतमाळच्या माफ करा, तिथं दारव्याच्या रेल्वे स्टेशनवर पटऱ्यासुद्धा टाकण्यात आलेल्या आहे. तर कुठं ना कुठं गतीनं काम चालू आहे असं आपण म्हटलं चालते. ठीक आहे, आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं ही जी गिट्टी आहे या गिट्टीचा पूर्ण ढीक होता, ती जी गिट्टी आहे त्याचाही पूर्ण ढीक होता आणि त्या गिट्टीचा ढीक होता. पण ते जे ब्लॉक्स आहे ते ब्लॉक्स नव्हते. ते ब्लॉक्स याच्या आधी जेव्हा आपण व्हिडिओ काढायला आलो होतो तेव्हा ते ब्लॉक्स नव्हते, आता ते ब्लॉक्स आलेले आहे. म्हणजे कुठं ना कुठं येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला इथे सुद्धा रेल्वेच्या पटऱ्या टाकण्याचं काम जे आहे सुरू होणार आहे. आणि हे प्रत्येक यवतमाळकरासाठी, म्हणजे काय यवतमाळच्या जिल्ह्यातील तर लोकांसाठी आनंदाची बातमीच आहे, पण खास करून यवतमाळच्या लोकांची आहे. कारण शकुंतला रेल्वे 2016-17 पासून बंद झाली. त्या रेल्वेचं महत्त्व खूप जास्त आहे असं म्हणत नाही मी, पण लोकांसाठी ही रेल्वे खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण हे स्टेशन जर झालं तर जिल्ह्याच्याच ठिकाणी हे पहिलं रेल्वे स्टेशन राहील. आणि कुठं ना कुठं हे महत्त्वाची बाब राहील. इथून नांदेड जाईल, पुढं चालून शकुंतला रेल्वेसुद्धा या रेल्वे स्टेशनला जॉईन होणार आहे. मी याची माहिती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जर तुम्ही नसाल पाहिला तर. शकुंतला पुन्हा सुरू होणार असं त्याचं थंबनेल आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ह्या व्हिडिओ नक्की पहा, यामध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल खूप डिटेल्डमध्ये माहिती दिलेली आहे. आता आपण जाहिरातचे समोरचे ब्लॉक्स वगैरे पाहायला जाऊ. तर गिट्टीचा हा मैदान बनून तयार आहे. हीच गिट्टी रेल्वेच्या ट्रॅकवर जाईल, त्यानंतर रेल्वेचे रोड राहील आणि त्यावर सुद्धा ही गिट्टी राहील. ठीक आहे, आता मी जी गोष्ट म्हणतो तो तुम्हाला ती ही वाली आहे. हे जे ब्लॉक्स आहे हे ब्लॉक्स तुम्हाला पाहिल्याबरोबर समजत असेल, याच्यावरच रेल्वेचे रूळ असतात. तर लास्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा नव्हते आणि हे खूप साऱ्या प्रमाणात उतरवण्यात आलेलं आहे. इथे तर तुम्हाला दिसतच आहे. आता मी इथून झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते बघा पलीकडच्या साईडला सुद्धा आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल खूप जास्त जे आहे हे ब्लॉक्स इथं दिसत आहे. तर काही या प्रकारचा हा अपडेट आहे. जर हा अपडेट आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्यापैकी खूप सारे लोक आहे ना व्हिडिओ पाहते पण व्हिडिओला लाईक नाही करत. व्हिडिओला लाईक करणं एकदम फ्री आहे, म्हणून ना मित्र व्हिडिओला लाईक करून देत जा. तुम्ही जसा व्हिडिओला लाईक करता ना तसा मला यानं मोटिवेशन भेटते का तुमच्यासाठी मी अजून चांगले व्हिडिओ चांगल्या डिटेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करत जा. जेवढे जास्त व्हिडिओला लाईक करणार तेवढे चांगले अपडेट मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओपासून आणखी घेऊन येणार आहोत. ठीक आहे, तर हे अभियंता कक्ष वगैरे जे असते रेल्वेचं ते इकडच्या साईडला, इकडे ते कन्स्ट्रक्शनवाल्यांचे ट्रक्स वगैरे ठेवण्यात आलेले आहे. ते आपल्या काही कामाची गोष्ट नाही आहे, कारण सेकंडरी जे गेट राहणार आहे ते इकडच्या साईडला सुद्धा राहणार आहे रेल्वे स्टेशनचं. ठीक आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे,
जे आपलं यवतमाळ दारवा बायपास आहे ना मदत काढलेला, आर्णी रोड आणि दारव्या रोडला जोडणारा मदतला बायपास, त्या बायपासवर खूप महत्त्वाचं काम चालू आहे. चला आता आपण तिकडचं काम पाहूया. होऊ शकते का ते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल इंट्रोमध्ये, पण मी तुम्हाला इकडून जे मदतला एक नाला दाखवून देतो, त्याच्यानंतर आपण समोरचं काम पाहूया. तर हे बघा काही या प्रकारे इकडची जी गिट्टी आहे हे सुद्धा तशीच सपाट करण्यात आलेली आहे, प्लेन करण्यात आलेली आहे. आणि तो जो तुम्हाला दिसत आहे ना यवतमाळकर, तो तसा रेल्वे ट्रॅक आहे. या खंब्याच्या पलीकडची साईडची आहे ना ते पूर्ण रेल्वेचा ट्रॅक आहे. आणि इथं राहणार आहे एक नाला, जो मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर इकडून काही या प्रकारचा एक नाला येत आहे. हा नाला जरी तुम्हाला आता छोटा दिसत असेल, उन्हाळा आहे म्हणून, पण हा नाला सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण MIDCचं पाणी वगैरे बहुतेक याच्यातच मिक्स होते. कुठं ना कुठं सरकारनं सुद्धा या नाल्यावर लक्ष द्यायला पाहिजे, पण आपण याबद्दल बोलणार नाही आहोत. आपला महत्त्वाचा मुद्दा आहे आजचा रेल्वे स्टेशनचा, ठीक आहे. तर हा जो नाला आहे काही या प्रकारे तुम्हाला दिसत असेल, या नाल्यावरून रेल्वेचा रूट राहणार आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल रेल्वेचा रूट या नाल्यावरून कसा, तर ते सांगतो. हे बघा, हे आहे रेल्वेच्या रूटसाठी. इकडून अशी रेल्वे जाईल समोरसुद्धा, ठीक आहे. पण आता हे कशासाठी बनवलेलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं हा सुद्धा राहणार आहे आपला रोड, जो आपण ज्या रोडनं आपण आता आलेलो आहे ना, मी ज्या रोडनं आलो, हा रोड आहे जो तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला होता की हा आपला यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचा रोड आहे. तोच हा रोड सरळ असा इकडे जो आहे इथपर्यंत समोरपर्यंत रेल्वे स्टेशन आहे, ठीक आहे. बहुतेक होऊ शकते हे आउटर कॅबिन आहे, हे मेन रेल्वे स्टेशन नाही राहील. मेन रेल्वे स्टेशन इकडं राहू शकते, कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी प्लॅटफॉर्म्स वगैरे तिकडे बघितले होते. तर आता हे तरी यवतमाळकर, आता आपण जाणार आहोत सोमवारच्या साईडला, ठीक आहे. जिकडं मी तुम्हाला सांगितलं ना बायपास आहे तिकडं, पण जाताना माहिती आहे का, हे लाल कलरचे काही या प्रकारचे झेंडे आहे इथं. तर यवतमाळकर हे आउटर कॅबिन आहे, कारण हे जिथं जिथं लाल लाल झेंडे दिसत आहे ना, तिथं तिथं रेल्वेचे ट्रॅक्स राहतील. तर आता इथून मोस्ट ऑफली 2 ट्रॅक्स तर मला दिसतच आहे. आणि हे बघा, हे नाल्याचं तुम्हाला दिसत आहे, हे नाल्याचं, ठीक आहे. हा नाला इकडच्या साईडला इकडून चालू होईल आणि इकडे एंड होणार आहे. तर या प्रकारे, आणि बूम इकडे जे तुम्हाला दिसत आहे, तर हे ओव्हरऑल हे तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणता येते. थांबवून हे जे तुम्हाला दिसत आहे इकडून नाला येत आहे, तर नाला येत आहे तर तुम्हाला इथून विस्तार जास्त खूप मोठा दिसत आहे. एक क्रिकेटचं स्टेडियम नाही म्हणता येत, पण छोटं स्टेडियम इथं बनू शकते एवढी जागा जी तुम्हाला दिसत आहे. आणि हे लाल लाल झेंडे जे इथं लावण्यात आलेले आहे, जर कोणाला माहीत असेल की हे झेंडे कशासाठी लावतात वगैरे, ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी ते कमेंट पिन करेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याच्याबद्दल समजून सुद्धा येईल. आणि हो, इकडच्या साईडनं जे तुम्हाला दिसत आहे, इकडच्या साईडला सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं आहे. तर इथे 2 राहील, हे बघा, या लाल याच्यामध्ये एक रूट आणि इकडच्या साईडने एक रूट, हे 2 रूट तर इथे सुद्धा फिक्स आहे. आता आपण थोडंसं समोर जाऊन पाहू, समोर जाऊन सुद्धा पाहू की आपण समोरच्या पद्धतीनं काम कसं चालू आहे. पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच प्रकारच्या आपल्या यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या प्रकल्पाच्या माहितीसाठी, ठीक आहे. आणि हे तुम्हाला दिसत असेल तर कुठे ना कुठे मला तरी असं वाटत आहे की हे आपलं प्लॅटफॉर्म्स राहतील, किंवा होऊ शकते इथे हे पण राहील, काय म्हणते आपले त्याला, बिल्डिंग वगैरे इथे जे बनवेल, तिकीट स्टेशन किंवा काही आउटर कॅबिन किंवा एखादं गोडाऊन असं असू शकते. तर यवतमाळकर तिकडची माहिती आपण घेऊन आलेलो. आता तुम्हाला मी दाखवतो जे मेन आहे ते. इकडे सुद्धा काही या प्रकारे काम चालू आहे. बहुतेक हा प्लॅटफॉर्म आहे की छोटे जे रूम आहे, कारण हे बघा, हे जे कॉलम्स दिसत आहे मला, हे सगळे कॉलम आहे. आणि हा जो रोड दिसतोय ना तुम्हाला, हे ट्रक वगैरे चालला, हा पूर्ण बायपास आहे. हा बायपास आपल्याला दारवा आणि आर्णी रोडला जोडणारा मंदातला बायपास, ठीक आहे. तिथून जाताना जर तुम्ही कधी गेले तर हे काम तुम्हाला दिसणार. आणि हे राहणार आहे मे बी मेन रेल्वे स्टेशन. का बरं म्हणतोय, कारण तुम्हाला तिकडच्या साईडला, समोरच्या साईडला, हे बघा माझ्या बोटाकडे लक्ष द्या, तो एकसर झूम करतो, ट्रकच्या तिथे हे जे तुम्हाला जे 2 पिल्लं दिसत आहे, हे समोरच्या एंट्रन्स सारखं वाटत आहे मला. आणि त्याच्यानंतर जे आहे इकडे चढण्यासाठी वगैरे पायऱ्या वगैरे राहील. आणि कुठे ना कुठे हा जो तुम्हाला बेस दिसत आहे, हा जो बेस दिसत आहे, हा राहणार आहे आपलावाला प्लॅटफॉर्म. काही ना काही मला असं वाटत आहे, पण होऊ शकते इकडं MIDC आहे, तर MIDCसाठी जे माल वगैरे उतरासाठी गोडाऊन वगैरे सुद्धा बनत असेल. कारण ऑफिशियल ब्लू प्रिंटसुद्धा जो माझ्याजवळ आला होता, जो मी तुम्हाला खूप 2-4 व्हिडिओ आधी दाखवलेला आहे, तर तो ब्लू प्रिंटमध्ये मला कोणती इंजिनियर मिळाला नाही. आणि इंजिनियर मिळाला नाही त्यामुळं काय झालं की मी त्या तुम्हाला कन्फर्म माहिती सांगू नाही शकलो. पण कुठं ना कुठं आता मनात एक कन्फ्युजन हो राहिली आहे, मला सुद्धा होत आहे. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वारंवार सांगू राहिलो की रेल्वे स्टेशन इथूनच सुरू होते, जिथं मी उभा आहे ना, हे बघा, हे जे आपल्याला रोड आहे,
बायपास रोड तिथून सुरू होते तर आपल्याला सम्राट ढाब्याच्या तिथपर्यंत, ठीक आहे, जसं मी तुम्हाला ते अभियंता रूम दाखवली तिथपर्यंत हे इतकं मोठं रेल्वे स्टेशन आहे. आणि यामध्ये प्लॅटफॉर्म वगैरे सुद्धा बनेल, लंबाच प्लॅटफॉर्म बनेल, हे गोष्ट सुद्धा लक्षात असू द्या. आपला प्लॅटफॉर्म कमीत कमी इथून सुरू होईल. ती जे निळं झोपडी आहे ना, निळं झोपडी तुम्हाला दिसत आहे का, टोईक्स करतो ते बघा, निळं झोपडी तिथपासून तर कमीत कमी आपल्या तिकडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत हे लंबा प्लॅटफॉर्म राहील. एक गोष्ट लक्षात असू द्या, इथे सुद्धा एक प्लॅटफॉर्म राहणार आहे, कारण कुठे ना कुठे हे MIDCचा जो माल आहे तो इथं लोड अनलोड करता येईल. आणि तिकडच्या साईडला सुद्धा जे आहे रेल्वेसाठी प्लॅटफॉर्म्स राहील. पण आता महत्त्वाचं हे आहे की आउटर कॅबिन कोणतं राहणार आणि रेल्वे स्टेशन कोणतं राहणार. आउटर कॅबिन म्हणजे ते का जिथं रेल्वेची जे आहे सर्व्हिस वगैरे जे असते, छोटे छोटे कामं वगैरे जे असते ते होऊन जाते. तिथं रेल्वेचं जे स्टेशनचं मॅनेजमेंट केलं जाते, जे छोटे बारीक बारीक रेल्वे स्टेशनचे कामं, प्लॅटफॉर्मचे कामं वगैरे जे राहते त्याचं मॅनेजमेंट केलं जाते, त्याला आउटर कॅबिन म्हणते, ठीक आहे. आणि कधी कधी जे डब्यांची वेल्डिंग वगैरे असते ना, ते सुद्धा त्या कॅबिनमध्ये होते. आणि रेल्वे स्टेशन मेन जी असते जिथून प्रवासी गाडी वगैरेमध्ये बसतात. तर आता तेच महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रवासी बसणार कुठून, तिकडून का इथून. आता हे आपल्याला कधी माहीत पडेल, हे माहीत पडेल माझ्या मागची जी बिल्डिंग आहे ती झाल्याच्या नंतर, ठीक आहे. पण ह्या साईडला मी तुम्हाला दाखवतो, हा जो पूर्ण मुरूम टाकलेला आहे, हा मुरूम आणि हा मुरूम एकच दर्शवत आहे की हे रेल्वे स्टेशन आहे आणि हा मधात असलेला प्लॅटफॉर्म, ठीक आहे. कारण इकडच्या साईडला तुम्हाला सुद्धा दिसत असेल हे पूर्ण प्लेन करण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता मला तुम्हाला ते पण सांगायचं आहे की जो बायपाससाठी जो उड्डाण पूल बनवलेला आहे जिथून आतमधून रेल्वे क्रॉस होणार आहे म्हणून, तर यावाला पुलाचं सुद्धा काम झालेलं आहे, ठीक आहे. तर काही या पद्धतीने यवतमाळकर हावाला अपडेट जो आहे ते सुरू आहे. तर यवतमाळकर तिकडे तुम्हाला यवतमाळचं रेल्वे स्टेशन मी आता तुम्हाला दाखवलं, ठीक आहे. आता आपण आलेलो आहे बायपास जवळ, जिकडे या ब्रिजचं काम चालू आहे. या ब्रिजचे कामंसुद्धा मी तुम्हाला 2-3 व्हिडिओजमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर आता रेल्वे स्टेशनवरून रेल्वे आपली जी आहे ना तशी येणार आहे, ठीक आहे. हे इकडून अशी रेल्वे येणार आहे, हे बघा, हे माझं बोट, हे रेल्वे अशी येईल आणि इथून या ब्रिजमधून ती म्हणजे आतमधून जाईल, ठीक आहे. हे बघा, हा जो ब्रिज आहे काही या प्रकारचा, इथून ही रेल्वे अशी क्रॉसमध्ये जाणार आहे, अशी तिरपी जाणार, ठीक आहे. आता हा ब्रिज आहे ना, हा सरळ नाही आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये सरळ दिसत असेल, पण ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे हा असा रस्ता असतो ना, तर हा असा तिरपा ब्रिज आहे, ठीक आहे. तर याच्या खालून आतमधून अशी रेल्वे जाईल आणि इकडे सरळ जे आहे ना ती दारव्याकडे जाणार आहे. आणि इकडचं तुम्हाला आतमध्ये जे दिसत असेल की नाही माहीत नाही, पण तिथपर्यंत जे आहे खोदकामसुद्धा झालेलं आहे. आणि तिकडून जर समजून JCBनं काम जर चालू केलं तर हे ओव्हरऑल एका दिवसाचं जे काम आहे उरलेलं आहे, ठीक आहे. इकडचाच मुरुम जे आहे तिकडं ट्रॅक वगैरेमध्ये जे हे लोक यूज करू राहिले. तर इकडून अशी रेल्वे येईल आपल्याली सरळ, या इकडून अशी सरळ आणि झुप या ब्रिज खालून सरळ इकडे जाणार आहे, म्हणजे दारव्याकडे जाणार आहे, ठीक आहे. दारवा, त्याच्यानंतर नांदेड वगैरे, पुसद वगैरे रेल्वे स्टेशन. पण इथं सुद्धा एकानं गड्डा वगैरेचं काम चालू आहे. आता त्याचं तुम्हाला मी डिटेल्डमध्ये इथून जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे काही या प्रकारे इथं सुद्धा एक जे आहे काम चालू आहे. आता हे खाली खूप मोठा बेस आहे, इथं ब्रिज बनत आहे की नेमकी इथे काही रूम वगैरे निघणार आहे, कारण खूप सारे प्रश्न याच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये मांडत आहो की कोणी ना कोणी माझे जे आहे ना यवतमाळचे जे रेल्वे स्टेशनचे जे इथं काम वगैरे करता इंजिनियर, जे ज्युनियर इंजिनियर्स आहेत ना, ते माझे व्हिडिओ बघत असतात. तर ते मला आहे ना कमेंटमध्ये सांगत असतात आणि मी त्यांचीच माहिती जी आहे ना, जे पुढचा व्हिडिओ बनत असतो त्यामध्ये यूज करत असतो. तर आता जेही ज्युनियर इंजिनियर असो किंवा इथे काम करणारे लोक असो व्हिडिओ पाहत असतील, तर नेमकं हे जे MIDC आहे ना, MIDCच्या मागच्या साईडला हे काय बनत आहे मला त्याच्याबद्दल नक्की सांगावं, कारण हे कळालं नाही. रेल्वेची जे आहे रूट जो आहे तो आपला त्या साईडनं राहणार आहे, असं इकडून त्या ट्रेनच्या या ब्रिजच्या खालून इकडे दारवा वगैरे रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे, ठीक आहे. तर इकडे याचं काय काम आहे, बहुतेक हे लोड करण्यासाठी असेल, जे आहे ना इथून एक MIDCसाठी सुद्धा रोड आहे ना ग्रँड करण्यात आलेला आहे MIDC ते रेल्वे स्टेशनचा. कारण MIDCचा जो ही माल राहणार आहे तो त्या रोडनं MIDCमध्ये जाईल आणि रेल्वेच्या थ्रू जो आहे ना तो माल लोड करता येईल. या पद्धतीनं त्याच्यासाठी सुद्धा MIDCसाठी सुद्धा एक रोड जे आहे सँक्शन झालेला आहे, ठीक आहे. तर काय या प्रकारचा हा अपडेट होता. हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. यानंतरचा जो अपडेट राहील त्यामध्ये मी तुम्हाला जे आहे ना वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनमध्ये दारव्याचा जो घाट आहे त्या घाटाचा पूर्ण अपडेट देईल. त्याच्यानंतर दारव्याच्या रेल्वे स्टेशनचा अपडेट मी देणार आहोत, ठीक आहे. तर हा अपडेट आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचा झाला. याच्यानंतरचा जो अपडेट राहील दारव्याच्या घाटातला राहील. दारव्याच्या घाटातलं मी पूर्ण काम तुम्हाला 15-20 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवून दाखवून देईल. आणि त्याच्यानंतर तिसरा जो व्हिडिओ याच्यानंतरचा बनेल तो राहील दारव्याच्या रेल्वे स्टेशनचा. आणि त्याच्यानंतर आपण पुढचं काम पाहू. त्यानंतर आपण पुन्हा तळेगावच्या रेल्वे स्टेशनचे जे टनल आहे त्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ मदत आणणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी
माझ्या चॅनलला तर लाईक सबस्क्राईब करावंच लागेल, पण व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्यापैकी 1000 लोक 20,000 25,000 लोक व्हिडिओला पाहते, पण लाईक फक्त 100-150 लोक करतात. तर माझी इच्छा आहे की कमीत कमी तुम्ही 1000 ते 1200 लाईक मला या व्हिडिओवर पाहिजे. 1000 ते 1200 लोकांनी कृपया करून व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यांना मनापासून धन्यवाद. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास